तर विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने. माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण शालेय विद्यार्थी असाल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, MPSC ची तयारी करत असाल, वन विभागाची तयारी करत असाल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या जेवढ्या काही जाहिराती आपल्याला निघतील तर त्यामध्ये मराठी विषय हा अनिवार्य आहे. आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि मराठी व्याकरणाच्या संदर्भात आपल्याला नानाविध प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, असाच एक प्रश्न तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे की अचूक शब्द ओळखा. आपल्याला समजा अचूक शब्द ओळखता आला तर आपल्याला एक पैकी एक मार्क जो आहे तर तो आपल्याला घेता येईल. तर असाच एक शब्द या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर बघूया या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने तुम्हाला ओळखता येते का ते बघू. तर या ठिकाणी दिलेलं आहे की खालीलपैकी अचूक शब्द ओळखा. ठीक आहे, खालीलपैकी अचूक शब्द ओळखा आणि आपल्याला आशीर्वाद हा शब्द अचूक ओळखायचा आहे. ठीक आहे, आपल्याला त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. हा पहिला पर्याय आहे आशीर्वाद लिहिलेलं, आशीर्वाद. दुसरं आहे हा आशीर्वाद लिहिलेला आहे, हा आशीर्वाद लिहिलेला आहे, हा आशीर्वाद लिहिलेला आहे. तुम्हाला ABCD पण अचूक असं आशीर्वाद शब्द आपल्याला ओळखायचं आहे. मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला कुठला शब्द आहे कोणी सांगू शकेल का? लवकरात लवकर कोण सांगू शकेल तुमच्यापैकी? तर लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर ज्यांना देता येत असेल तर त्यांनी अवश्य द्यावं. चला बघू कोण सांगते या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट बॉक्स मध्ये. अचूक उत्तर या ठिकाणी आशीर्वाद हा शब्द अचूक आपल्याला कसं लिहिता येईल. मित्रांनो बघा की यामध्ये आपल्याला अचूक शब्द निवडता आलं पाहिजे. ठीक आहे, तर या ठिकाणी बरेच विद्यार्थी घोळ करतात आणि त्यामुळे या ठिकाणी हा जो अचूक शब्द आहे आशीर्वाद हा अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. तर क्रमांक C जो आहे तर हा क्रमांक C, पर्याय C हा अगदी बरोबर आहे. तर हे आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, हा आशीर्वाद आहे, हा आशीर्वाद आहे, हा आशीर्वाद आहे. पण परफेक्टली जो आहे तर हा आशीर्वाद हा शब्द जो आहे हा अशा पद्धतीने आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आच्या नंतर शाळा श, त्याला मोठीची मात्रा है ना. तर अशा पद्धतीने आशीर्वाद आणि याला वला रफार लागलेला आहे. तर अशा पद्धतीने हा आशीर्वाद शब्द या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने अनेक अचूक शब्द जे असतील तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेला 1 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपण चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.